पोलीस भरती 2025 महाराष्ट्र पोलीस भरतीचे फॉर्म भरणे चालू आहे आणि 30 नोव्हेंबर 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे आणि भरपूर काही वेळ आपल्याजवळ जे विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीचा फॉर्म भरण्यासाठी आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर सध्याच्या कंडिशनला फॉर्म भरताना गडबड या ठिकाणी करू नका। सध्या जे विचार करा, अभ्यास पूर्ण या ठिकाणी विचार करा, त्यानंतरच तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरा, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आता पोलीस भरतीमध्ये ग्राउंड या ठिकाणी कधीपर्यंत होणार आहे असे भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते। तर मेन तुम्हाला याबद्दल सुद्धा तुम्हाला सांगणार आहे आणि पोलीस भरतीमध्ये कोणकोणत्या जिल्ह्याचं ग्राउंड सर्वात अगोदर होणार आहे आणि कोणकोणत्या जिल्ह्याचं ग्राउंड सर्वात लेट होणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला एक अंदाज लागणार आहे की कोणत्या जिल्ह्यामध्ये आपण या ठिकाणी फॉर्म भरला पाहिजे, कोणत्या जिल्ह्यामध्ये आपण फॉर्म नाही भरला पाहिजे, तर कोणत्या जिल्ह्याचा ग्राउंड सर्वात अगोदर होणार आहे, कोणत्या जिल्ह्याचा ग्राउंड सर्वात लेट होणार आहे, जे की ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी फायदा भेटणार आहे फिजिकलसाठी। तर याबद्दल सुद्धा आपण आज छोट्याशा माध्यमातून बोलणार आहे। त्याचबरोबर पोलीस भरतीचा फॉर्म भरताना कोणकोणते डॉक्युमेंट लागते याबद्दल सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला पाहिजे, कोणत्या जिल्ह्यामध्ये नाही फॉर्म भरला पाहिजे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला ज्या पोलीस भरतीचे फॉर्म भरणे चालू आहे आणि 1 महिना आपल्याजवळ या ठिकाणी पडला आहे फॉर्म भरण्यासाठी, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आता पोलीस भरतीमध्ये या ठिकाणी कोणकोणत्या जिल्ह्याचा ग्राउंड कधीपर्यंत येणार आहे ते तुम्हाला सांगून देतो। नेमका या ठिकाणी पोलीस भरतीचं ग्राउंड कधीपर्यंत येणार आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीचं जे ग्राउंड आहे हे जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यापर्यंत या ठिकाणी येण्याची दाट शक्यता, एक लक्षात ठेवा। तर आता पोलीस भरतीचे फॉर्म भरताना आपल्याला डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आधार कार्ड लागणार आहे, त्याचबरोबर पासपोर्ट फोटो लागणार आहे आणि सिग्नेचर लागणार आहे। फक्त हे दोनच अपलोड करावे लागते फोटो, बाकी जे डॉक्युमेंट फक्त आपल्याला ते नंबर वगैरे त्यामधला लागते, एक लक्षात ठेवा। कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे, डोमिसाइल लागणार आहे, कारण की त्यावरचा नंबर फॉर्म भरताना टाकावा लागते, ठीक आहे। आणि त्याचबरोबर आपल्याला 12वीची मार्कशीट सुद्धा त्या ठिकाणी लावावं लागणार आहे, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट सुद्धा सोबत न्या। तर एवढे काही डॉक्युमेंट आपल्याला पोलीस भरतीचा फॉर्म भरताना न्यायचे आहे आणि मोबाईल नंबर सुद्धा आपला पाहिजे, मोबाईल नंबर आधार कार्डले लिंक असला पाहिजे। तर आता करून घ्या, कारण की काही विद्यार्थ्यांचा लिंक नसते, मग शेवट भरताना OTP त्यावर येणार नाही, ठीक आहे। तर कारण की आधार कार्ड आपला लिंक असला पाहिजे मोबाईल नंबरला, तेव्हा कुठे जे विद्यार्थी मित्रांनो त्याच्यावर OTP येते, एक लक्षात ठेवा। आणि आपल्याला ईमेल ID सुद्धा द्यायचा आहे, जो चालू ईमेल ID आहे तो, ठीक आहे। तर एवढे काही आपल्याला डॉक्युमेंट या ठिकाणी फॉर्म भरताना लागणार आहे, एक लक्षात ठेवा। पोलीस भरतीचे ग्राउंड या ठिकाणी कधी भरवणार आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यापर्यंत पोलीस भरतीच्या या ठिकाणी ग्राउंड येण्याची दाट शक्यता आहे, एक लक्षात ठेवा। तर ग्राउंड जरी आले या ठिकाणी तर सर्वात अगोदर कोणकोणत्या जिल्ह्याचा ग्राउंड होणार आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात अगोदर जर समजा ग्राउंड जरी जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये आले, एक उदाहरण तुम्हाला या ठिकाणी देऊन राहिलो, तर सर्वात अगोदर जे ग्राउंड होणार आहे ज्या कोणत्या जिल्ह्याचे होणार आहे तर पहा ज्या जिल्ह्यामध्ये कमी अर्ज आले आहे, जसा 500 अर्ज, 1000 अर्ज, 2000 अर्ज, 3000 अर्ज, 5000 अर्ज, अशा प्रमाणे कमी ज्या ठिकाणी ज्या जिल्ह्यामध्ये कमी अर्ज आले असेल, आपण जर या ठिकाणी पाहिलं कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कमी जागा राहते कॅटेगरी वाईज, SC, OBC, WS, NTV, जो पण SBC, SCBC या सर्व कॅटेगरीच्या 1-1, 2-2 जागा बोटार मोजण्याजोगत्या जागा राहते, त्यामुळे भरपूर विद्यार्थी त्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरत नाही, ठीक आहे। तर त्यामध्ये कमी जर या ठिकाणी फॉर्म आले, ज्या जिल्ह्यामध्ये कमी अर्ज आले तर तिथलं ग्राउंड सर्वात अगोदर होते, एक लक्षात ठेवा। सर्व जिल्ह्याच्या अगोदर जे ग्राउंड होते तर त्या जिल्ह्यात होते, एक लक्षात ठेवा। तर एक मी तुम्हाला या ठिकाणी उदाहरण देऊन राहिलो, जसं भंडारा जिल्ह्यामध्ये समजून जा कमी अर्ज त्या ठिकाणी आले आहे, तर आणि त्याचबरोबर जे मुंबईमध्ये सर्वात जास्त अर्ज आले आहे, तर सर्वात अगोदर जे ग्राउंड होणार आहे तर ते जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी भंडारा जिल्ह्यात होणार आहे, एक लक्षात ठेवा। कारण की त्या ठिकाणी कमी अर्ज आले आहे, कमी अर्ज आले तर तिथलं जे ग्राउंड आहे हे लवकर त्या ठिकाणी निपटते, एक लक्षात ठेवा। आणि सर्वात लेट जे ग्राउंड या ठिकाणी जाणार आहे तर ते मुंबई पोलीसचं जाणार आहे, CP मुंबईचं जाणार आहे। कारण की CP मुंबईमध्ये जर आपण जागा पाहिल्या तर जागा जे विद्यार्थी मित्रांनो जास्त जागा CP मुंबईला यावर्षी आहे, तर त्यामुळे भरपूर विद्यार्थी तुम्ही पाहिजे
जिल्ह्यात सर्वात जास्त जे पोरं या ठिकाणी फॉर्म भरणार आहे सीपी मुंबईला फॉर्म भरणार आहे, एक लक्षात ठेवा। आणि सीपी मुंबईच्या ग्राउंडला भरपूर टाइम या ठिकाणी भेटणार आहे। जेव्हा पोलीस भरतीचा ग्राउंड चालू होत असते, जेवढे पण महाराष्ट्रामध्ये जेवढ्या पण जिल्ह्यामध्ये जेवढे पण पोलीस भरतीचे जेवढे पण जिल्हे आहेत त्या सर्व जे ग्राउंड ते घेऊन घेते पहिले, आणि हे ग्राउंड घेतल्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो मुंबई पोलीसच्या ग्राउंडला टाइम राहते, जवळपास 3-4 महिने टाइम भेटते हे पोलीस भरतीचा ग्राउंड चालू असताना, एक लक्षात ठेवा। कारण की भरपूर मोठं काही नियोजन सीपी मुंबईच्या ग्राउंडच्या वेळेस त्या ठिकाणी त्यांना करावं लागते, एक लक्षात ठेवा। कारण की एका दिवशी 10-10 हजार विद्यार्थ्यांचा फिजिकल घेतला जाते, त्यामुळे नियोजन सुद्धा त्यांचं त्या ठिकाणी खतरनाक राहते, एक लक्षात ठेवा। सीपी मुंबईला जे विद्यार्थी मित्रांनो फिजिकलसाठी जो आपल्याला भरपूर या ठिकाणी टाइम भेटणार आहे, सीपी मुंबईचं जे ग्राउंड आहे हे सर्वात लेट या ठिकाणी जाणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर हे तुम्हाला या ठिकाणी कळलं असेल, ज्या ठिकाणी कमी अर्ज आले तिथलं ग्राउंड लवकर या ठिकाणी होणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आता या ठिकाणी आपण पोलीस भरतीचा फॉर्म या ठिकाणी कुठं भरला पाहिजे, कारण की भरपूर विद्यार्थ्यांमध्ये अजूनही शंका की आम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरा। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, एक तुम्हाला उदाहरण देऊन आलो। तुमचं जर ग्राउंड चांगलं येत असेल, समजा 40 मार्काचं तुमचं ग्राउंड येत असेल, ठीक आहे, तर तुमचं चांगलं ग्राउंड येत असेल 40 मार्काचं, तर आपल्या इकडल्या जिल्ह्यामध्ये पहा ज्या ठिकाणी आपल्या कॅटेगरीच्या जास्त जागा आहे, तुम्ही कोणती कॅटेगरी असा SC ST OBC EWS NT ओपन SBC SCBC कोणती कॅटेगरी असा आपल्या कॅटेगरीच्या जागा पाहिजे कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त आहे, तर त्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरा। आणि त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो रिस्क तुम्ही त्या ठिकाणी घ्या, ठीक आहे, कारण की तिथलं ग्राउंड लवकर या ठिकाणी होणार आहे, तर तिथं तुम्ही फॉर्म भरू शकता, ठीक आहे। नाहीतर मग तुमचं जर समजा 40 जरी तुम्हाला मार्क असेल आणि तुम्हाला मुंबईला तुम्ही जर फॉर्म भरला, तुमचं 40चं फिजिकल त्या ठिकाणी येऊन राहिलं आणि तुम्ही मुंबईला जर फॉर्म भरला, तर तिथं जे विद्यार्थी मित्रांनो आपलं जे फिजिकल आहे ते घटते त्या ठिकाणी। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो, त्या ठिकाणी जे मुंबईला जे विद्यार्थी मित्रांनो दमट वातावरण राहते आणि आपलं प्रवासातही त्या ठिकाणी भरपूर टाईम आपला जातो, त्यामुळे आपण थकलो बाकलो राहते आणि तिथंच आहे जे विद्यार्थी मित्रांनो दिवसभर बसून ठेवला जाते आणि त्यामुळे भरपूर त्या ठिकाणी चिडचिड सुद्धा होते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर मागच्या वर्षी तरी आपण या ठिकाणी पाहिलं मुंबईला जे पण विद्यार्थी गेले होते त्यांचं 40-45-45चं ग्राउंड होतं, त्यांचं त्या ठिकाणी जे ग्राउंड बसलं होतं 35-36चं ग्राउंड त्या विद्यार्थ्यांचं बसलं होतं, 30चं ग्राउंड बसलं होतं, कमी त्या ठिकाणी मुलांचं ग्राउंड बसलं होतं, त्यांचं ग्राउंड गावाकडे 45+ होतं, पण तिथं जे विद्यार्थी मित्रांनो 30 ते 35च्या दरम्यान त्या ठिकाणी त्यांचं ग्राउंड आलं होतं, एक लक्षात ठेवा। तर त्या ठिकाणी ग्राउंड घटते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। असं तुम्हाला म्हणत नाही की बाबा तुम्ही मुंबईला फॉर्म भरू नका, मी तर तुम्हाला उलट या ठिकाणी म्हणणार आहे की मुंबईला तुम्ही फॉर्म भरा, जेणेकरून फिजिकलसाठी आपल्याला टाईम या ठिकाणी भेटणार आहे, महत्त्वाचं हे आहे। कारण की पोलीस भरतीचं जर आपण पाहिलं तर एकदम फास्टमध्ये ग्राउंड होते, एक लक्षात ठेवा। जानेवारी-फेब्रुवारी महिन्यामध्ये सुद्धा ग्राउंड होण्याची दाट शक्यता, आपण जर इंस्टाग्रामच्या माध्यमातून पाहिलं तर भरपूर काही तुम्ही रील्स पाहिले असेल की पोलीस भरतीचे ग्राउंड बनणं त्या ठिकाणी चालू आहे, एक लक्षात ठेवा। त्यामुळे जे विद्यार्थी मित्रांनो त्यांची तयारी या ठिकाणी चालू आहे, तर ग्राउंड कधीही या ठिकाणी येऊ शकते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आपलं जर या ठिकाणी फिजिकल बरोबर नसेल, 20 मार्काचा असेल, 30 मार्काचा असेल, 25 मार्काचा असेल, कमी जर आपलं फिजिकल येत असेल तर नक्की मुंबईला फॉर्म भरा। कारण की मुंबईला जर तुम्ही फॉर्म भरला तर 4-5 महिने आपल्याला जास्तीचा फिजिकल करण्यासाठी जे विद्यार्थी मित्रांनो टाईम या ठिकाणी भेटणार आहे, ग्राउंड करण्यासाठी 4-5 महिने एक्स्ट्रा आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे, त्यामध्ये आपली चांगली प्रॅक्टिस होणार आहे, फिजिकलचे मार्क आपले त्या ठिकाणी चांगले वाढणार आहे। मुंबईमध्ये जर आपण या ठिकाणी फॉर्म भरला तर तिथला एक फायदा होतो, मुंबई पोलीसचा जो पेपर आहे तर यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो जीकेचे जे प्रश्न हे जास्त या ठिकाणी विचारले जाते, 50+ प्रश्न हे जीकेचेच विचारले जाते, एक लक्षात ठेवा। आणि कधी कधी पेपर सोपा राहते, कधी कधी हार्ड राहते। मागच्या वर्षी पेपर सोपा होता, त्याच्या अगोदर जे विद्यार्थी मित्रांनो 2019ला पेपर हार्ड होता मुंबईचा, ठीक आहे। आणि हे पण तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू नका की मागच्या वर्षी ह्या जिल्ह्याचा कडाप कमी गेला म्हणून यावर्षी सुद्धा त्या जिल्ह्याचा कडाप कमी झाला आहे, असं काही नसते, कडाप कमी जास्त त्या ठिकाणी चालू राहते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार। आजच्यासाठी थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।